नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के गढ़चिरौली चिमूर लोकसभा क्षेत्र से। आदिवासियों को उनका हक नहीं मिल रहा, यह चिंताजनक प्रश्न। गढ़चिरौली चिमूर में रिजर्वेशन एसटी रिजर्व की सीट है। मैं बीएसपी से चुनाव लड़ रहा हूं। गढ़चिरौली चिमूर लोकसभा बीएसपी प्रत्याशी नागभीड़ गांव के निवासी प्राचार्य योगेश नामदेवराव गुन्नाडे ने बताया, नागपुर में नगरपालिका में मैं 2 बार जीत कर आया, वह भी निर्दलीय, और मेरे साथ के 8 से 10 नगर सेवक चुनकर आए थे और उनके ग्रुप का मैं नेता हूं। मैंने बहुत सारी जवाबदारी निभाई। अन्यायग्रस्त आदिवासियों के आंदोलन हुए, वहां मैं उनके साथ खड़ा रहा। किसानों को जब तक योग्य भाव नहीं देती सरकार, तब तक देश में खुशी नहीं आएगी। मैं किसान हूं, मुझे सब पता है, मैंने नागर हल भी चलाया है। आइए जानते हैं बीएसपी प्रत्याशी प्राचार्य योगेश नामदेवराव गुन्नाडे ने और आगे क्या कहा। देखिए पूरी रिपोर्ट सुप्रीम पावर न्यूज पर। गढ़चिरौली चिमूर लोकसभा क्षेत्र से दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। निवडणुकी लोकसभा निवडणूक कशा प्रकारचे चित्र असणार आहे, आपण उभे आहात, कशा प्रकारची टक्कर हे भारतीय जनता पार्टी काँग्रेस या पक्षांना आपल्याकडून असणार आहे? बघा, या लोकसभा क्षेत्रामध्ये संपूर्ण अन्यायग्रस्त 2.5 लाख लोक आहेत मतदार। यांच्या भरोशावर मी ही 30 सीट टाकलेली आहे आणि माझ्यासाठी एकही अन्यायग्रस्त कोणीही उमेदवार सगळ्यांनी माघार घेतली माझ्यासाठी रिस्पेक्ट म्हणून, कारण मी त्याचं काम करतो तळागाळापासून, आणि म्हणून त्यांनी मला रिस्पेक्ट म्हणून योगेश भाऊ तुम्ही आता यावर्षी लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, असं जेव्हा आम्हाला आश्वस्त केलं त्यांनी, तेव्हा मी माझे एक पाऊल पुढे टाकलेलं आहे। म्हणजे माझी सुरुवात जी आहे, एसटी आणि आमचं एवढ्याच पुरती समाज जर पकडला तरी आम्ही 4 लाखाच्या जवळजवळ पोहोचतो मतदार म्हणून, तेव्हा इथून आमची सुरुवात आहे। नंतर मी ओबीसी प्रवर्गात जास्तीत जास्त काम करत असल्यामुळे मग तो शिवसेना असो की काँग्रेस असो की बीजेपी असो, हे सगळे माझे मित्र आहेत। मग वडेट्टीवार असो, आता मला सांगतो, हे सगळे माझे मित्र, आम्ही लहानपणापासून काम केलेलं आणि याच्यामध्ये मी जास्त ओबीसीच्या प्रवर्गात काम करत असल्यामुळे माझ्या बाजूने त्यांचंही फेवरेबल आहे। आज तुम्ही इथे जर आहात या विधानसभा क्षेत्रात तर ते एकच म्हणतील की आमचा माणूस हा प्रश्न त्यांच्यासमोर कसा आला असेल। तर आमच्या या विभागामध्ये आतापर्यंत खासदार मिळाला नाही आहे भागात, आणि हा खासदार मिळावं म्हणून त्यांच्या मनापासून इच्छा आहे। आणि म्हणून तुम्ही घराघरात जर जाल तर आमचा माणूस म्हणून ते तुम्हाला सांगणार नाही, पण बोलताना हेच म्हणतील की आमचा माणूस योगेश भाऊ। आणि म्हणून माझी तयारी पूर्ण जय्यत आहे। मला ओबीसी याच्यामध्येही म्हणतात, आणि आता तुम्हाला सांगतो ओबीसीचे मी वोट जवळजवळ 1.5 लाखाच्या वर घेतो आणि ही निवडणूक जिंकतो, हा पूर्ण माझा आत्मविश्वास आहे। आपल्या निवडणूक जिंकल्यानंतर गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात चेहरा मोहरा बदल का? बिलकुल, मी एक तुम्हाला सांगतो, मी प्रामाणिक राहील, प्रामाणिकच काम करत राहील। ह्या माझ्या आतापर्यंतच्या दळणनिमित्तल्या गोष्टी, मी तुम्हाला नगरसेवक होतो ना, काही ठिकाणी समजा मी 10 आणि 15 हजारमध्ये निवडणूक जिंकलेलो आहे। याच्यावरून तुम्ही समजून घ्या, मी कोणाला 1 रुपया कधी मागितला नाही, 1 रुपया कोणाला दिला नाही, फक्त जे आहे मदत आणि त्याचे हितचिंतक म्हणून काम करत राहिलो। मग तो माझा समाज असो की कोणताही समाज माझ्यासाठी सारखं असतं। आणि म्हणजे सामाजिक माणूस आहे, बाबासाहेबांची विचारांची जडणघडण आमच्या डोक्यात आहे। मी कोणत्याही समाजाचा असलो तरी सर्वप्रथम माझ्यासाठी घटना आहे, आणि त्या घटनेच्या बाहेर जाऊन मी कुठल्या प्रकारचे काम करणार नाही। मग बेरोजगारांचा प्रश्न असो, बेरोजगारांसाठी मी आताच माझ्या डोक्यामध्ये कल्पना होती, मी निवडणूक लढलो नसतो तरी एक कल्पना माझ्या डोक्यात होती की पहिले बेरोजगारांना मला एकत्र करावं, त्यांची चळवळ या ठिकाणी उभा करणं फार महत्त्वाचं आहे। कारण आम्हाला एवढा पैसा जर मिळत असेल या लोकसभा क्षेत्रासाठी, तर मग हा पैसा जातो कुठे, त्याच्यासाठी रोजगार का निर्माण होत नाही, हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला। बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, परंतु सरकारचं या ठिकाणी केंद्र सरकारचंही लक्ष नाही आहे, आणि ही बेरोजगारी निरंतर वाढत आहे। कायद्याचं राज्य नाही असं वाटतं आहे। कायदा आपण मग पाहतो, सुप्रीम कोर्ट सारखे निर्णय देतात आणि त्याच्यावरही सरकार
आपलं पुन्हा कायदा करतं, म्हणजे उद्या कायद्याप्रमाणे चालू नये किंवा त्याच्यावर प्रेशर यावं अशा प्रकारची भूमिका जर या सत्ताधाऱ्यांची किंवा या देशाच्या सरकारची असेल तर हे अगदी अयोग्य आहे. आणि येणाऱ्या काळात सरकार देशामध्ये हा हुकुमशाहीकडे तर नाही जाणार असा प्रश्न सगळ्या जनतेच्या समोर निर्माण झाला आहे. आणि याच्यावरही आपल्याला अंकुश लावणं आवश्यक आहे. आणि म्हणून यासाठी ही निवडणूक मी लढत आहे. कुठेतरी उरडलं पाहिजे. आम्ही एक प्रॉपर अपील करून द्या गडचिरोली आणि चिमूरच्या लोकांकरिता. चुनाव चिन्ह सांगू. मी एक सगळ्यांना आव्हान करू इच्छितो. मला तुम्ही निवडून देत आहात फक्त या गोष्टीसाठी की मी बेरोजगारांचा प्रश्न जो प्रश्न निर्माण झाला आहे त्यासाठी मी लढेल. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी मी नक्की लढेल. आरोग्याचा जो प्रश्न आहे तो सरकारच्या पुढे मांडेल. शेतकऱ्यांचा प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांच्या पुढे मांडेल. आणि या सगळ्या प्रश्नांवरती प्रश्न मांडून त्याच्यावरती त्यांना निरुत्तर करण्यासाठी मी तत्पर राहील. आणि तो प्रश्न कसा सोडवून घ्यावा या संपूर्ण आयोजनाचा वापर करून मी त्या ठिकाणी सगळ्या जनतेसाठी लढण्याचा. तसंच ओबीसीचा प्रश्न या ठिकाणी फार मोठा प्रश्न आहे. ओबीसी या ठिकाणी 52% लोक आम्ही आहोत. आपल्या 52% ओबीसी असताना त्याला 6% आरक्षण या म्हणजे लोकसभा क्षेत्रामध्ये मिळतं. आणि ज्या गावामध्ये 100% 99% आहे त्या ठिकाणी मात्र आदिवासींचा काय विषयच नाही आहे, पण त्यांना त्या ठिकाणी 6% आरक्षण. अशा प्रकारची भूमिका सरकारची, चुकीची धोरण अशा प्रकारे कुठेही नाही आहे. कायद्यामध्ये कुठेही असे उल्लेख नाही, पण आम्ही जबरदस्तीने काहीतरी करतो असं होतं. आणि हा अन्याय आमच्या ओबीसी बांधवावर होत आहे. आणि त्यांना रोजगार म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये 100 जागा आहेत एखाद्या चतुर्थ श्रेणीच्या, तृतीय श्रेणीच्या, तर त्यांना 6 जागाच फक्त राखीव आहे. आणि या ठिकाणी 52% लोक आहे. कमीत कमी जे आरक्षणात आहे 21%, 20%, 28% ते तर द्या. पण असं होत नाही. मग हा पहिले प्रश्न मी सोडवण्यासाठी तत्पर राहणार आहे. पहिला जर माझा प्रश्न असेल तर तो ओबीसीसाठी प्रश्न आहे, तो मला सोडवावाच लागणार आहे. आणि म्हणून मी याच्यासाठी काम करणार आहे. आणि म्हणून मी माझ्या सर्व जनतेला सांगेल, आरोग्य असो, पाण्याचा प्रश्न असो, की शेतकऱ्यांचा प्रश्न असो, बेरोजगारीचा प्रश्न असो, हे तुमच्या जवळून एक तुमचा स्वतःचा माणूस म्हणून, आपला माणूस म्हणून हे काम करणार आहे. आणि म्हणून माझा हत्ती हा जो चिन्ह आहे त्या चिन्हावर आपण टप्पा मारून आपलं बटन दाबून मला जास्तीत जास्त मताने विजयी कराल असं मी या ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भीम.